नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. इन्स्पेक्टर सत्याच्या तोंडावर पाणी फेकतात आणि म्हणतात की सांग तू त्या पोरीला पळवून कुठे ठेवलंयस. तर सत्या म्हणत असतो की कुठली पोरगी, मी कुठली पोरगी पळवली नाहीये आणि आपला तर लाईफचा एकच फंड आहे की नेहमी आनंदी राहायचं, मग मी पोरी कशाला पळवत बसेल. इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघ, पोरी पळवणं हा खूप मोठा गुन्हा आहे हा. तर सत्या म्हणत असतो की मग मीना वॉरंटचं पकडणं हाही मोठा गुन्हा आहे. तुम्हाला कोणी कंप्लेंट केली आहे मला सांगा, मी बघून घेतो. इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही त्याची माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. आई मीराला फुलांचे जे पैसे झालेले असतात ते देते आणि मग बाबा मीराला उसाचे जे पैसे झालेले असतात ते देतात. आता मीरा त्या दोघांचेही पैसे घेते आणि आई, बाबा, मधुरा आणि राज या सगळ्यांच्या पिगी बँक मध्ये पैसे टाकते. परंतु स्वतःसाठी मात्र तिची कुठलीही पिगी बँक नसते. सगळं काही दुसऱ्यांसाठीच करत असते. बाबा आता मीराला बोलवतात आणि मीराला म्हणतात की हात पुढे कर. मीरा म्हणते कशासाठी. बाबा म्हणतात कर म्हटलं तर करायचं. मीरा हात पुढे करते आणि बाबा तिच्या हातावर एक डब्बी ठेवतात. मीरा जेव्हा ते उघडून बघते तर त्यामध्ये कानातलं असतं आणि तेही सोन्याचं. बाबा मीराला म्हणत असतात की आवडले ना तुला. मीरा म्हणते की हो, खूप छान आहेत. बाबा म्हणतात की रोजचे 50-50 रुपये बाजूला काढत होतो तेव्हा कुठे हे जमले. बाबा मीराला म्हणत असतात की माझी सोन्यासारखी लेक आहे आणि आतापर्यंत मी तिच्यासाठी कुठलाच दागिना घेऊ शकलो नाही. आज माझ्या नशिबात ही गोष्ट आली आहे तर म्हणून मी केलं. राजला मात्र हे अजिबात सहन होत नाही. राज म्हणतो की अरे वा, तिच्यासाठी सोन्याचं कानातलं. इकडे सत्यजितला सोडवण्यासाठी बाबा तिथे आलेले असतात. बाबांना बघून सत्यजित भाऊक होतो आणि त्यांना मिठी मारतो आणि तो सत्यजितला विचारत असतो की अरे सत्यजित, काय करून ठेवलंस हे सगळं. तुला जर मुलगीच पाहिजे होती तर तू मला विचारायचं, मी दिलं असतं ना करून. आता मी बरोबर करतो काय करायचं ते. तर बाबा आता पोलिसांना म्हणत असतात की इन्स्पेक्टर साहेब, नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही एक काम करा, तुम्ही जी मुलगी आहे ना तिला मला भेटवा आणि सत्यजितचं आणि तिचं खरंच काही असेल ना तर मी स्वतः तिला मानाने माझ्या घरी सून म्हणून घेऊन येतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल ना, मी स्वतः त्यांचं लग्न लावून देईन. सत्या म्हणत असतो की अरे बाप, तू काय बोलतोयस, तुला कळतंय का, मला लग्न वगैरे नाही करायचंय. बाबा म्हणत असतात की अरे सत्यजित, तू काही टेन्शन घेऊ नको. तुझं एका मुलीवर प्रेम आहे ना, मी स्वतः लावून देणार. ती कोण आहे, कुठली आहे, मी काहीही विचारणार नाही. टेन्शन घेऊ नको. तेव्हा सत्या पोलिसांना म्हणत असतो की ओ पोलीस, मला टाका तुम्ही जेलमध्ये. तर बाबा म्हणत असतात की अरे जेलमध्ये कशाला जातोय, मी आहे ना, मी लावून देईल तुझं लग्न. सत्या बाबांना म्हणत असतो की अरे बाप, तुला मॅटरच माहित नाहीये काय झालंय ते. इन्स्पेक्टर सांगतात की मॅटर वेगळा आहे. तुमच्या पोराने एका मुलीला लग्न मंडपातून पळवलंय. त्या मुलीचं त्याने काय केलंय काही माहित नाही. आता तितक्यातच तिथे मनू येते, जिला सत्याने वाचवलेलं असतं. आता ती म्हणते की सत्या दादाने मला पळवून माझं खूप मोठं भलं काम केलंय. त्या म्हणत असतो की अरे बापरे, तुम्ही हिच्याबद्दल बोलत होतात का, ही मुलगी नाहीये, ही मनीषा आहे, मनीषा. मनू पोलिसांना सांगत असते की सत्या दादाला तुम्ही सोडून द्या. दादाची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये. खरं तर त्याने माझं आयुष्य वाचवलंय. माझी याच्याबद्दल कुठलीही तक्रार नाहीये. असं म्हटल्यावर पोलीस म्हणतात की ठीक आहे, आता जर मुलीलाच काही तक्रार नसेल तर आम्ही याला सोडून देतो. सत्या पोलिसांना म्हणत अहो साहेब, तुम्ही चेहरा बघून तरी मला पकडायचं होतं. तुम्हाला माहित नाही का मी किती सज्जन माणूस आहे. बरं ते सगळं जाऊ द्या, परंतु तुम्ही मला एक गोष्ट सांगा की कंप्लेंट नक्की कोणी केली. इन्स्पेक्टर म्हणतात की एक मुलगी आहे, परंतु आम्ही तिचं नाव नाही सांगू शकत. तेव्हा बाबा म्हणतात की जाऊ देत ना, आता तू सुटला ना, चल आपण घरी जाऊयात. आणि मग सत्याला घेऊन ते घरी जातात. तर इकडे राज दादांना म्हणत असतो की दादा छान आहे हा तुमचं, म्हणजे तुम्ही तिच्यासाठी सोन्याचं कानातलं घेऊ शकता, परंतु माझ्यासाठी एक बाईक नाही घेऊ शकत. माझ्यासाठी 50-50 नाही, निदान 10-10 तरी जमवायचे. शेवटी तुम्हीच आम्हाला जन्माला घातलंय ना. तर आई म्हणत असते अरे राज, तुला मी मागच्या महिन्यातच फोन घेऊन दिलाय ना. तेव्हा राज म्हणत असतो की सेकंड हँड फोन आहे, महिन्यातून 10 वेळा बंद पडलाय आतापर्यंत तो, आणि हिला तर तुम्ही सोन्याचे कानातले घेऊन दिलेत ना. मधू म्हणत असते की दादा तुम्ही याचं काही ऐकू नका. तुम्ही त्याचं नाव राज ठेवलंय ना, त्याला असं वाटतं की सगळीकडे त्याचंच राज्य चालू आहे. आणि राज, एखादी बाईक घेण्यासाठी ना लाख रुपये तरी लागतात आणि सेकंड हँड म्हटलं तरी 50,000 रुपये तरी लागतात. एवढे पैसे कुठून आणायचे. तेव्हा राज म्हणतो मग सोन्याचे कानातले सुद्धा 10-10 रुपयाचा वाटा लावून तर नाही बसलेत ना. मीरा म्हणत असते की अरे राज, कसं बोलतोय तू बाबांसोबत. तेव्हा राज म्हणत असतो की इथं फाटकी चप्पल, मधूची जुनी पुराणी सॅक घेऊन मी कॉलेजला जातोय आणि इथं तर मात्र त्यांच्या मुलीला दागिने केले जात आहे. तर आई म्हणत असते की अरे दागिने नाही केले रे बाळा, तिला फक्त एक सोन्याचं कानातलं केलंय. दादा राजला म्हणत असतात की राज, जाऊ दे, तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस, आपण तुला पण बाईक घेऊयात. तर राज म्हणतो की मला नकोय काही, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. न जेवताच राज निघून गेलेला असतो, त्यामुळे मीराला फार टेन्शन येतं. मधू म्हणत असते की जाऊ दे ग ताई, येईल तो, तुम्ही नका जास्त टेन्शन घेऊ त्याचं. तर इकडे सत्या आणि बाबा दोघंही रस्त्याने चाललेले असतात. बाबा सत्याला म्हणत असतात की सत्या, मला एक गोष्ट माहित होती की तू सिगरेट पिशील, दारू पिशील, परंतु तू कधी ना मुलींना वगैरे पळवणार नाही, म्हणजे चुकीचं काम तू कधी करणार नाही हे मला माहित होतं. सत्या म्हणत असतो की मग सिगरेट पिणं, दारू पिणं हे काही चुकीचं काम नाहीये का. तर बाबा त्याला म्हणत असतात की हो रे,
हे चुकीचं काम आहेच, परंतु तू असे दुसरे चुकीचे कामं नाही करणार आणि ज्या दिवशी तू सिगरेट दारू सोडशील ना त्या दिवशी मी सगळ्यात आनंदी असणार आहे. कधी सोडणार आहेस तू सिगरेट दारू वगैरे? तेव्हा सत्या म्हणतो की ज्यावेळी तू तुझं व्यसन सोडशील ना तेव्हा. बाबा त्याला म्हणत असतात की मी कुठलं व्यसन करतो? सत्या म्हणत असतो की ते निरूपा नावाचं तुम्ही लग्न करून घरात आणलंय ते. अहो बाबा, तुम्ही लग्नाच्या वेळी तरी तिचं नाव बदलायचं. निरूपा कसं वाटतं ते? आपल्या घरात ती फक्त एक निरूपा आहे जी पर देवाला सुद्धा हलवून टाकते. असं म्हटल्यावर बाबा त्याला म्हणत असतात की बाबा असं नको बोलू बरं का, मी ऐकून नाही घेणार. आणि मग त्या दोघांची मस्ती चालू असते आणि दोघंही मस्तीत घरी जात असतात. तर इकडे रात्रीच्या वेळी सुजित कुमार आलेला असतो. सुजित कुमार म्हणजे मीरा ज्या घरामध्ये राहत असते त्या घराचा घरमालक. सुजित कुमार आतमध्ये येतो तर त्याने केसाचा वेग लावलेला असतो आणि फॅनमुळे त्याचे केस उडून जात असतात कारण त्याचा टक्कल पडलेला असतो आणि तो कोणाला दिसू नये म्हणून तो सांगतो की अरे तो फॅन बंद कर पहिल्यांदा. तर सुजित कुमार दादांना म्हणत असतो की मी कोण आहे? मालक आहे. आणि तुम्ही कोण आहात? माझे बॅड लक आहात. तर मला भाडं द्यायचं असतं कारण हे घर माझं आहे, माझ्या घरात तुम्ही राहतात. तर दादा म्हणत असतात की हो आम्ही पैशांची जुळवणी करतोय. सुजित म्हणत असतो की नाही मला आत्ताच्या आत्ता माझं सगळं भाडं हवंय आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्याकडे भाडं नसेल तर मी काही इतर मालकांसारखा नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीसोबत माझं लग्न लावून द्या. फक्त नारळ आणि पोरगी घेईल. नारळ मी आणून देतो, पोरगी तुम्ही मला द्या. तर सत्या आणि बाबा आता दोघंही घराजवळ आलेले असतात. निरूपा दरवाजा उघडते. निरूपा सत्याला बघते आणि म्हणते की तू काय करतोयस इथे आणि इथे कशाला आलाय? हे माझं घर आहे. बाबा म्हणत असतात की अगं निरूपा असं काय बोलतीयस? तो एवढा पोरगा काम करून दमून खमून आलाय आणि तू त्याला असं बोलतीयस का? पाणी वगैरे दे त्याला. निरूपा म्हणत असते की मला माहितीये ना, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलाय, खूप मोठं भलं काम केलंय नाही का याने. तर बाबा म्हणत असतात की अगं यामध्ये त्या पोलिसांची चूक होती, खरंच आपल्या सत्याने खूप भलं काम केलंय. लग्न होता होता मोडलं. तर निरूपा म्हणत असते की आपल्या घरात काय वेगळं केलंय ह्याने? आपल्या बबड्याचं लग्न सुद्धा होता होता मोडलं ना. सत्या म्हणत असतो की मी काय केलं? आणि पंकजचं लग्न मोडलं एका अर्थी बरंच झालं ना, त्या समोरच्या मुलीचं भलं होईल पुढे. निरूपा म्हणत असते की हा जोपर्यंत घरामध्ये आहे ना तोपर्यंत मी काय शांत व्हायची नाही, एक नंबरचा पनवती आहे. तर इकडे दादा हे सुजित कुमारला म्हणत असतात की आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे देतो, 2च दिवसात पैसे देतो. तर सुजित कुमार म्हणतो की पैसे कशाला देताय? मुलगी द्या. दादा म्हणतात की नाही हे नाही जमणार. सुजित कुमार म्हणतो की मग एक काम करा, पैसे द्या, हिरे द्या, मोती द्या. तर आई म्हणत असते की आम्ही एवढे पैसे आणि मोती कुठून आणू? तर सुजित कुमार म्हणत असतो की अहो मामी टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमची मुलगी द्या, आम्ही जोडीने तुमच्या पाया पडतो. तेव्हा आता मीरा म्हणते की ओ घरमालक जरा दमानं, तुम्हाला सोनं हवंय ना भाड्याच्या बदल्यात? हे बघा आहे माझ्याकडं. असं म्हणून दादांनी तिच्यासाठी जे कानातले केलेले असतात ती आता त्या घरमालकाला देते. हे घ्या तुमचं घर भाडं. तिकडे बाबा हे निरूपाला म्हणत असतात की अगं निरूपा काही पण बोलू नकोस. तेव्हा निरूपा म्हणत असते की काही खोटं नाही बोलते मी. तरी ते गुरुजी म्हणतच होते की हा या घराचा सत्यानाश करणार आहे, जिथे जाईन ना तिथे वाट लावेल हा. अगदी याची आई म्हणून घ्यायला सुद्धा मला लाज वाटते. सत्या मात्र स्वतःच्या हाताने वाढून घेतो आणि जेवायला सुरुवात करतो. निरूपा म्हणत असते की मी एवढं बोलतीये तरी पण तू जेवू कसा काय शकतो? तुझ्या घशाखाली घास तरी कसा काय उतरतो? निरूपा आता सत्यासमोरून ताट हिसकावून घेते आणि म्हणत असते की फक्त गिळायला येतो ह्या घरामध्ये, परत असं चालणार नाही. तेवढ्यातच दारावरची बेलवास निरूपाचा बबड्या आलेला असतो. ती बबड्याला म्हणते की बबड्या चल, काम करून खूप दमला असशील ना, तू आता जेवायला बस. सत्याची जी प्लेट असते ज्यामध्ये सत्या जेवत असतो ती प्लेट आता निरूपाने बबड्याला जेवायला दिलेली आहे. सत्याला फार वाईट वाटत असतं की तोही काम करून आलेला असतो, परंतु त्याची आई प्रत्येक वेळी घरी आल्यावर त्याला हेच बोलत असते. सत्या जेवलेला नसतो तर निरूपा मात्र बबड्याच्या पुढे पुढे करत असते आणि त्याला म्हणत असते की तू आता काळजी करू नकोस आणि पटकन फ्रीज मधून शेवयाची खीर घेऊन येते आणि म्हणते की जेवणाची सुरुवात नेहमी गोडाने करायची असते. साय थोडीच उरली होती ना म्हणून तुझ्यापुरती केली फक्त, आणि दुसरं कोणी खायला नको म्हणून मुद्दाम बाजूला काढून ठेवली होती, असं ती सत्याला टोचून बोलत असते. सत्या मात्र कसलाही विचार न करता बबड्याची जी शेवयाची खीर असते तो घेतो आणि स्वतःच्या तोंडाला लावतो. तेव्हा आता निरूपाला राग येतो आणि निरूपा ती खीरच फेकून देते. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मीरा आई बाबांना म्हणत असते की जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती सुद्धा आपल्या इतकं प्रेम कधीच विकत घेऊ शकत नाही आणि मला माझ्या या श्रीमंतीचा खूप अभिमान आहे, असं म्हणून ती आई बाबांना जेवायला घालत असते. त्या इकडे रडत बसलेला असतो तेव्हा बाबा येतात आणि सत्याला जेवायला घालतात. तर सकाळी सकाळी मीराची गाडी खराब झालेली असते त्यामुळे ती गॅरेजला लावायला जाते आणि नेमकी सत्याच्या गॅरेजवरती गाडीला त्याच्या इथे जे काम करणारे मुलं असतात ते म्हणत असतात की तुमची गाडी तुम्ही इथे लावून जा, डॉक्टर आला की बरोबर ठीक करेल. तेव्हा मीरा म्हणते की काय डॉक्टर? तर ते मुलं म्हणतात की हो. आणि तेव्हा मीराचं लक्ष सत्यावर जातं आणि तिला समजतं की हा डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नसून हा गुंडा आणि मवाली आहे. तर मित्रांनो साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी
आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.